बातमी जालन्यातनं येते। 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याचं कळतंय। जालना जिल्हा रुग्णालयाबाहेर 2 गटात वाद पेटला। दगडफेकीत 2 जण गंभीर जखमीही झालेत। दगडफेकीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। दोन गटात दगडफेक झाली। जिल्हा रुग्णालयाबाहेर हा सगळा राडा रंगल्याचं पाहायला मिळालं। यात 2 जण जखमी झाले। नेमका दगडफेकीचं कारण काय हे समोर आलेलं नाही। दगडफेकीमध्ये मात्र 2 जण गंभीर जखमी झाले। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, नेमकं काय कारण आहे आणि त्यानंतर सध्या परिस्थिती काय? जालना जिल्हा सामान्य रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयासमोरच 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाली आणि दगडफेकीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या दगडफेकीमध्ये जवळपास दोन्ही गटातील 5 ते 6 जण जखमी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या कदीम जालना पोलीस तेथे घटनास्थळी दाखल झालेले आहे। जखमीची त्यांची भेट घेतलेली आणि ते विचारपूस करताय। मात्र दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नेमकी दगडफेक का झाली याचं कारण सध्या तरी समोर येऊ शकलं नाही। मात्र पोलीस सध्या सखोल चौकशी करतायत नेमकी दगडफेकीचं कारण काय। जालना सामान्य रुग्णालय आणि त्या रुग्णालयासमोरच ही दगडफेक झालेली आहे। या दगडफेकीमध्ये आजूबाजूला उभा असलेले अँब्युलन्स असेल, रिक्षा असेल यांच्या देखील काचा फुटलेल्या आहे आणि सामान्य रुग्णालयासमोर सध्या दगड पडलेले आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र 2 गटात दगडफेक का झाली याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही। पोलीस आता सध्या तपास करतात। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।